नमस्कार, मी अक्षय पुंडेकर. कृषी प्रधान टीव्हीच्या स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आपल्या परिसरातील काही विशेष घडामोडी स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये. वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथे पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने माजी आमदार दादारावजी केचे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आरोग्य शिबिराला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचे उद्घाटक महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमारजी बडोले साहेब उपस्थित होते. तपासणीनंतर रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात आले. अकोल्यात पोलिसांनी चलनातून बाद झालेली 20 लाखाची रोकड पकडली आहे. जप्त करण्यात आलेल्या रोकडमध्ये 1000 आणि 500च्या जुन्या नोटाचा समावेश होता. नागपूर जिल्ह्यातील कोंडाडी परिसरात एकटांग्या व घटसर्प रोगाचा जनावरांवर संक्रमण झाल्यामुळे 50 पेक्षा जास्त जनावरांचा मृत्यू झाला आहे. पशुधन विकास अधिकाऱ्यांची चमू सालईत दाखल सुद्धा झालेली आहे. याबाबत स्थानिक पशुधन विकास अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हे कारण असल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी दिली. गेल्या 2 महिन्यांपासून आषाढी वारीसाठी गेलेली श्री संत गजानन महाराजांची पालखी शेगावात मंगळवारी परतली. गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संस्थानचे व्यवस्थापिक विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी खामगाव शेगाव मार्गावर पालखीसोबत जिल्ह्यातील 2 लाख भाविकांनी हजेरी लावली होती. लातूर जिल्ह्यातील औसा येथे हिरेमेट संस्थांमध्ये अलीकडेच उज्जैनचे जगद्गुरू आले होते. त्या दरम्यान त्यांनी शिवपिंडीवर पाय ठेवून फोटो काढला. त्याचबरोबर पायावर दूध ओतले आणि हे दूध तिथल्या जमलेल्या भक्तांना तीर्थ म्हणून प्यायला दिले. त्यानंतर फोटो जगद्गुरूंनी सोशल मीडियावर व्हायरल केला असल्याचा आरोप लातूरच्या काही संघटनांनी केला आहे. वर्धा जिल्ह्यातील भिष्णूर गावातील आगग्रस्त 15 कुटुंबाला महाराष्ट्र शासनाकडून घर बांधकाम व दुरुस्तीकरिता अनुदान वितरण सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी आर्वी विधानसभाचे माजी आमदार दादारावजी केचे, पूर्ती उद्योग समूहाचे संचालक सुधीरजी दिवे आदी मान्यवर उपस्थित होते. बुलढाणा जिल्ह्याचे पत्रकार उदयभान दांडगे यांना संग्रामपूर नगरपंचायतचे नगराध्यक्षाचे पती अनिल वानखेडे यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी संग्रामपूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला. नगराध्यक्षपती यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणीही यावेळी करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील पोपटखेड येथे प्रसूतीनंतर आदिवासी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. चंद्रपूर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न आल्याने शेतकरी राजा चिंतेत आला आहे. पावसाळ्याचे 2 महिने लोटले मात्र जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला नाही. पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान होत असल्याचे दिसत आहे. अधिक बातम्या व माहिती करता सबस्क्राईब करा कृषी प्रधान टीव्हीचे YouTube चॅनल. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.